हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत। मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज रविवार आहे आणि आज रविवारचं जरा लवकरच उठलो, तर सगळं आंघोळ वगैरे सगळ्यांच्याच झाल्यात आणि आता मला बनवायचा नाश्ता। तर नाश्त्यामध्ये काय बनवते तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्या आधी एक महत्त्वाचं तुम्हाला काहीतरी सांगते। ते म्हणजे की घरामध्ये जर लहान मुलं असले ना तर मम्मीला एकच प्रश्न पडतो, एक तर जेवण काय बनवायचं आणि बनवलं तर ते मुलं खातात का नाही। का तर बऱ्याचशा भाज्या अशा असतात की मुलं खात नाहीत, खास करून म्हणा वटाणे म्हणा, भोपळा म्हणा, दोडका म्हणा, कारलं म्हणा, ही बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की बिलकुल हात सुद्धा लावत नाहीत आणि गपचूप जर कशा चारायच्या म्हणलं तर त्यांना लगेच कळून जातं आणि ते बिलकुल खात नाहीत। तर कारल्याची चव तर थोडीशी कडू असते, जेणेकरून कडवटपणा लगेच जाणवतो त्यांना की कडू आहे आणि काहीतरी मिक्स केलेलं आहे। तर आमच्या सुद्धा घरी असंच आहे, बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की स्नेहा आणि स्वप्नील खात नाही। तर मी एक नवीन असा उपाय शोधलेला आहे की मुलं सगळ्या भाज्या खातील आणि शिवाय त्यांना माहीत सुद्धा पडणार नाही। तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकताय आणि तुम्ही तुमच्या मुलांना सगळ्या भाज्या चारू शकताय। तर आज मी एक नवीन पद्धतीने त्यांना भोपळा चारणार आहे, शिवाय त्यांना माहीत सुद्धा पडणार नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुलांना तुमच्या भोपळा चारू शकताय, पण ती कोणती पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। तर चला किचनमध्ये जाते आणि पटकन नाश्त्याची तयारी करते। तर स्नेहा आणि स्वप्नील आता गेलेत खाली, काहीतरी स्वप्नीलनं पार्सल मागवलं होतं ते आलंय, तर ते आणायला गेली स्नेहा खाली आणि आता स्वप्नील माहित नाही येतो का खालीच खेळत बसतो। तर म्हटलं चला पटकन काय करते मी, ती गेल्यात खाली तो पण व्हिडिओ बनवते। ज्याने तर स्वप्नीलचं काहीतरी पार्सल आलंय आणि स्वप्नील खालीच थांबलाय, तोपर्यंत स्नेहा वरती घेऊन आली आणि लगेच पटकन बसून लगेच खोलायची तयारी चालू आहे की बघूया आपण ह्यांनी काय मागवले काय नाही। आणि मी मागवलं की तो बडबड करतो, मग त्यांनी कसं काय मागवलं असं होतं आणि लगेच चल खोलून बघते मी ह्याच्यामध्ये काय आहे। स्वप्नीलला काय पार्सल पाहिजे असेल तर मग पप्पाच्या बाजूला बसणार, कानामध्ये काहीतरी सांगणार, गपचूप लगी ऑर्डर होती, लगेच 2-4 दिवसांनी ते पार्सल घरी येतं। असंच झालं 2-3 दिवसापूर्वी काहीतरी बघत होते दोघंजण मिळून आणि लगी ही पार्सल घरी आलेलं आहे। स्नेहाने लगेच पटकन खोललं आणि बघितलं काय आहे ती, तर त्याच्यामध्ये अशी हुडी आहे जी त्याला पहिलीच 2-3 आहेत, परत एक मागवली त्यांनी। आणि स्नेहाचं म्हणणं आहे की लहान आहे माहीत नाही त्याला येते का नाही, म्हटलं ठीक आहे जाऊ दे, त्याला आली तर ठीक आहे नाही तर तुला असू दे मग। तर मस्तपैकी असा कपडा तर छान आहे आणि फ्लिपकार्टवरून मागवलेले आहे त्यांनी, बघूया आता त्याने घातल्यानंतर त्याला आवडती का नाही। तर स्नेहा स्वप्नीची हुडी कशी आहे ती बघती घालून। तर तोपर्यंत आपण इकडे नाश्ता बनवूया। तर इथं मी घेतला भोपळा, त्याच्यावरची आता साल काढून घेणार आहे। एकदम कवळा मस्त असा भोपळा आहे, साल काढून घेतली, बारीक बारीक असे तुकडे करून घेतल्यात। आता ही तुकडे सगळे टाकायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, खूप जास्त नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी बारीक पेस्ट करून घेते आणि ही बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झाली। एक पदार्थ असा आहे ढोसे की सगळ्यांना लहानापासून मोठे सगळे आवडीनं खातात। तर कोणाच्या घरच्या असे बाय चान्स कुणीतरी असेल की जे खात नसतील, बाकी सगळेजण खातात। तर ही वाटलेली सगळी पेस्ट आपल्याला डोशाच्या बॅटरमध्ये टाकायची आहे आणि हे बघू शकता। आता ही सगळं मस्त व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे, जी बिलकुल त्याच्यामध्ये एक तुकडासुद्धा असा दिसला नाही पाहिजे। आणि पीठ एकदम मिक्स केल्यानं व्यवस्थित बारीक वाटल्यानंतर त्याचे तुकडे वगैरे बिलकुल काही राहत नाहीत आणि गाळायची वगैरे काही गरज नाही त्याला। तर हे बघा किती मस्त एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार झालंय आपलं डोसा बनवण्यासाठी। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, पिठामध्ये आपण मीठ टाकतोच। तर भोपळा टाकल्यानंतर पाहिजे तर चिमूटभर आणखी मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग ह्याचे डोसे बनवायला सुरुवात करायची आहे। जी आपली नॉर्मल डोश्याची चटणी असते ती ह्याच्यासोबत एकदम मस्त अशी चटणी राहते। बटाट्याची भाजी असेल ह्याच्यासोबत खायला तरीसुद्धा काय हरकत नाही आहे। तर आता भोपळा दिसतोय का तुम्हाला, बिलकुल भोपळा दिसणार नाही आणि मुलांनी जरी बघितला ना तरीसुद्धा त्यांना त्यात काही दिसणार नाही फरक जरासुद्धा। तर आता इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, थोडं तेल आणि मी टिश्यू पेपरने पॅन पुसून घेतला आहे आणि लगेच मस्तपैकी असे डोसे बनवायला सुरुवात केलेली आहे। बिलकुल त्याच्यावरती एक तुम्हाला कणसुद्धा असा व्यवस्थित दिसणार नाही, भोपळा ज्याच्यामध्ये टाकलेला आहे किंवा नाही कुणालासुद्धा दिसणार नाही आणि आता स्नेहाला स्वप्नीलसुद्धा समजणार नाही त्याच्यामध्ये भोपळा आहे। हे बघू शकता प्लेन डोशासारखा आपला दररोजचा नॉर्मल डोसा कसा असतो तसं, तर नॉर्मल प्लेन डोसा कसा असतो तसा प्लेन डोसा तयार झालेला आहे। आणखीन तुम्हाला एक डोसा करून दाखवते, तुम्हाला जितका एकदम असं सॉफ्ट पाहिजे असेल तर तसा तयार करा, कडक पाहिजे असेल तर तसा तयार करा, त्याच्यामध्ये बिलकुल भोपळ्याची चव लागणार नाही। डोसा एकदम चविष्ट आणि पौष्टिक तयार झालेला आहे, तर सगळ्यांची मुलं आवडीनं खातील। आणि भोपळाच नाही तर तुम्हाला इतर कोणती भाजी टाकायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाटून मस्तपैकी भाज्या बऱ्याचशा टाकू शकताय आणि त्यांना समजणार सुद्धा नाही। फक्त एक लक्षात ठेवायचं की कारलं टाकल्यानंतर समजणार आहे, का तर कारल्याची सांगितल्याप्रमाणे चव थोडीशी कडवट लागते, बाकी सगळ्या भाज्या तुम्ही आरामात टाकू शकताय। ज्या तुम्हाला मुलांना भाज्या चारायच्या त्या टाका
आणि शिवाय अशीच रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल कोणती तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी बनवण्याचा आणखीन प्रयत्न करीन. बऱ्याचशा रेसिपी आहेत, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी मुलांसाठी मस्त मस्त आणखी नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईन, जे तुम्ही मुलांना आरामात बनवून चारू शकता आणि शिवाय त्यांना माहिती सुद्धा पडणार नाही. आणि जे आपल्याला चारायचं आहे ना ते सुद्धा आपल्याला चारलं जाईल आणि मुलांना सुद्धा असं वाटेल की आम्ही आमच्या आवडीचं जेवण खाल्लेलं आहे. आणि एकदम कलरफुल असं तुम्ही मुलांना जेवण बनवून चारू शकताय. तर आणि कलर दुसरा कलर न मिक्स करता बरेच वेळा सांगितल्याप्रमाणे की तुम्ही डोशामध्ये बीट टाकू शकताय, तर बीटनं सुद्धा एकदम मस्त असा गुलाबी डोसा तयार होतो. आणि कलरफुल जेवण असल्यानंतर खायला पण चांगलं वाटतं आणि दिसायला सुद्धा छान दिसतं. तर बरेचसे नवीन नवीन असे ट्राय करत राहायचं, जेणेकरून मुलं खातील आणि आपल्याला सुद्धा भारी वाटतं करायलावी आणि चारायला पण. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि शिवाय स्नेहा स्वप्नीला माहीत सुद्धा नाही पडलं की त्याच्यामध्ये भोपळा आहे आणि त्यांनी भोपळा खाल्लेला आहे. ज्या भाजीसाठी तोंड वाकडं करतात ना ती मस्तपैकी चांगला लागते डोसा म्हणून खायला लागलेले आहेत. तर ठीक आहे, तुम्ही सुद्धा बनवा, ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.